रोज अर्धा ते 1 चमचा मेथीचे दाणे तुमच्या शरीरामध्ये हे 5 लाक्षणिक बदल करू शकतात. नंबर 1, रात्री अर्धा ते 1 चमचा मेथीचे दाणे भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ते दाणे चावून चावून खायचे आहेत आणि उरलेले पाणी प्यायचे आहे. असे केल्याने तुमचे पचन सुधारणार आहे. वजन आणि साखर कंट्रोल राहण्यामध्ये मेथीचे दाणे खूप उपयोगी ठरणार आहेत. मेथीच्या दाण्यामध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे जेवणानंतरची साखर ते अजिबात वाढवत नाही. नंबर 2, मेथीचे दाणे उष्ण गुणात्मक आहेत, गुरू आहेत, स्निग्ध आहेत, त्यामुळे प्रत्येक वात विकारावरती, विशेषतः संधिवातावरती ते छान रिझल्ट देतात. मेथीचे दाणे हलकेसे भाजायचे आहेत, त्याची पावडर करायची आहे आणि अर्धा ते 1 चमचा चूर्ण कोमट पाण्यासोबत तुम्ही नियमित घेतल्यास संधिवातावरती छान रिझल्ट देणार आहे. नंबर 3, रात्री 1 चमचा मेथीचे दाणे भिजत घालायचे आहेत आणि ते पाणी मेथीच्या दाण्यासह सकाळी उकळायचे आहेत आणि त्याचा काढा कोमट पाण्यानंतर उपाशीपोटी जर नियमित घेतला तर पचनाचे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतील. ब्लोटिंग, अपचन आणि ऍसिडिटी कमी होण्यास ते खूप मदत करणार आहे. नंबर 4, मेथीचे दाणे किंवा त्याची पावडर आपण भाजीमध्ये देखील नित्यनेमाने वापरू शकतो. प्रसूतीनंतर देखील मेथीचे लाडू खाण्याची पारंपरिक पद्धत आहे. स्तन्यवृद्धीसाठी देखील महिलांमध्ये ते खूप सहाय्यकारी ठरतात. शिवाय महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये ज्या काही वेदना होतात, इतर त्रास होतात, यामध्ये देखील मेथी खूप उपयोगी ठरते. नंबर 5, केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील मेथीचे दाणे खूप उपयुक्त ठरतात. रात्री मेथीचे दाणे भिजत घाला, सकाळी त्याची पेस्ट करा आणि 30 मिनिट जर तुम्ही केसांना लावली तर तुमचा कोंडा आणि हेअर फॉल कमी होईल. शिवाय हार्मोनल इम्बॅलन्स क्युअर करण्यासाठी सुद्धा मेथी दाणे खूप उपयुक्त ठरतात, त्यामुळे त्वचेसाठी सुद्धा सहाय्यकारी आहे. मेथीचे दाणे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये देखील खायचे नाहीत. शिवाय जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास तुमचे पोट बिघडू शकते, जुलाब लागू शकतात. याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला मेथी असा मेसेज करा, मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.